सद्गुरू शंकर महाराज यांच्या आरतीची ध्वनिचित्रफीत दत्तवाडी कळवा येथील मठात प्रदर्शित करण्यात आली। ही आरती गाणाऱ्या पार्श्वगायिका मिहिरा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यावेळी उपस्थित होते। धनकवडी स्थित सद्गुरू शंकर महाराज यांचा अत्यंत देखणा आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा मठ ठाण्यातील दत्तवाडी कळवा येथे उभारण्यात आलाय। या मठामध्ये सारेगम फेम तथा बंटी बबली सिनेमात पार्श्वगायन केलेल्या गायिका मिहिरा जोशी यांनी ही आरती चित्रित केली आहे। शंकर महाराजांचे निस्मेम भक्त मनोज प्रधान यांनी त्यासाठी गायिका जोशी यांना सहाय्य केलंय। सायंकाळी ही आरती पत्रकार परिषदेत प्रदर्शित करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी आईच्या सांगण्यावरून मी शंकर महाराजांचा अध्याय वाचू लागलो, त्यानंतर मला मठातून आसन मिळाले आणि मी अडचणीत असताना शंकर महाराजांनीच वाचवलंय। पुण्यात जाणं शक्य नसल्याने मठ ठाण्यात उभारावा अशी इच्छा शंकर महाराजांकडे व्यक्त केली आणि त्यांच्याच इच्छेने हा मठ उभा राहिलाय। तर मिहिरा जोशी म्हणाल्यात की शंकर महाराज यांच्या पोथीतील आरती गाण्याचा प्रयत्न केलाय। तुषार देओल यांनी संगीत संयोजन केलेल्या या आरतीचे चित्रीकरण कुठे करावे ही अडचण होती, मात्र शंकर महाराजांच्या भक्तीतूनच मला हा मठ गवसला आणि मी इथे आले। मनोज प्रधान यांच्या सहकार्यातून ही आरती चित्रित झाले। गेले कित्येक वर्ष मी शंकर महाराजांची भक्ती करतोय। महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज 3 वर्ष झाली या कळव्यामध्ये आपण मठ केलं आणि सगळ्या भक्तांना वाटत असतं की महाराजांसाठी काहीतरी करावं। तर आमची एक अतिशय उत्कृष्ट अशी नामचीन गायिका आहे मिहिरा जोशी। त्यांनी जी शंकर महाराजांची गीता आहे त्या गीतात जे एक आरती आहे त्या आरतीचं गायन केलं आणि त्याचं व्हिज्युअल जे आपण व्हिडिओ केला आहे तोही ह्या मठात केला आहे। तर आज आपण ती आरती रिलीज करायसाठी म्हणून आज प्रामुख्याने या ठिकाणी आलो आणि उद्यापासून ती यूट्यूबवर पण प्रदर्शित केली जाईल, जेणेकरून जास्तीत जास्ती महाराजांची पण प्रचिती वाढेल। आज मिहिरा इथे स्वतः उपस्थित आहेत। जे काही बाकी प्रश्न आहेत उत्तरं ते त्या देतील। सर काय भावना होती आपली? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे गेले 30 वर्ष मला बघताय। मी कमवलं नाव वगैरे 22व्या वर्षी निवडून आणून कमवलं, त्याच्यानंतर अतिशय वाईट दिवस पण मी बघितले आणि जर मला मार्ग मिळाला तर खऱ्या अर्थाने शंकर महाराजांच्या दिशेने मला कोणीतरी ढकललं आणि महाराजांचा जेव्हा माझ्यावर आशीर्वाद आला तेव्हा पुन्हा एकदा मी उभा राहिलो। आणि मी म्हणजे महाराजांना सांगितलं, दर महिना मी महाराजांचं दर्शन करायला पुण्याला जायचो, तेव्हा सांगितलं की महाराज दर महिना जमत नाही आहे, असं काहीतरी घडवा की एक जागा आम्हाला उपलब्ध करून द्या जिथे आम्ही आपल्या आशीर्वादाने मठ बनवू। आणि दुसऱ्याच दिवशी ही जागा उपलब्ध झाली। मला जितेंद्र आव्हाड साहेबांचे मनापासून आभार मानायला पाहिजे की तेही महाराजांचे मोठे भक्त आहेत। त्यांनी जर पहिलं माझ्या तोंडातनं निघालं आणि त्यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली। ह्या मठाच्या बांधण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांनी उचलला, खारीचा वाटा माझ्यासारख्या बाकी सगळ्या लोकांनी उचलला आणि ही एक सुंदर वास्तू जिथे मुंबई ठाण्यातनं लोक येत आहेत आणि महाराजांची भक्ती करत आहेत आणि दर सोमवार गुरुवार इथे प्रसाद असतो। तर प्रसादाचं किमान 5-6 हजार लोक दर गुरुवारी प्रसादाचा आनंद घेतात। तर अशा प्रकारे हे मठ आहे। आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना तो दिसावा ही शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना। नमस्कार, मी गायिका मिहिरा जोशी आणि शंकर महाराजांची ही आरती आहे। मी त्यांची साधक आहे, त्यांची भक्त आहे, त्यांची पोथी रोज वाचते मी आणि माझी त्यांच्यावरती श्रद्धा आहे। आणि ह्या पोथीत सहज ही पहिल्या पानावरती मला आरती सापडली जी सरदार नानासाहेब मिरीकर यांनी रचलेली आणि आरतीची जी आपली ट्रॅडिशनल चाल आहे त्याच्यात ती अगदी परफेक्ट बसत होती। तर सहज गायली मी आणि तुषार देओल यांना मी रिक्वेस्ट केली की ह्याचा ट्रॅक तुम्ही कराल का। सो त्यांनी ह्याचा ट्रॅक आणि ह्याचं सुपरविजन केलं आहे। पूर्ण हा व्हिडिओ शूट केला आहे सागर पटवर्धननी
आणि शूट केला ह्या कळव्याच्या शंकर महाराज मठात. हे करण्यामागची भूमिका बाकी काहीही नाही तर महाराज एक गाईड आहेत. ज्यांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे गाईड आहेत. आणि सहज असं वाटलं की ही आरती ट्रेडिशनल चालीत बसते आणि मग ती लोकांसाठी का उपलब्ध नसावी. तर ह्या शुद्ध भावनेतनं केलेली निर्माण केलेली ही आरती आहे. ही ऐकून जास्तीत जास्त लोकांनी महाराजांकडे वळावं, त्यांचा गायडन्स घ्यावा आहे बोलायचं. इकडच्या मंडळीचा कशा प्रकारे सहकार्य झालं? खूपच सहकार्य झालं. म्हणजे ही आरती रेकॉर्ड केल्यानंतर ज्याचा ऑडिओ जेव्हा तयार झाला तेव्हा आम्ही विचार करत होतो कुठे शूट करायचं. तर आम्ही सहज बघत होतो की धनकवडी मठ आहेच आपलं पुण्याचं, जिकडे मी जाते. पुण्याला गेल्यानंतर नेहमी एक चक्कर असते माझी. आणि खाली हा कळव्याचा मठ असा दिसला जो खूप लोकांना माहिती नव्हता. आणि इतका सुंदर परिसर, ह्याचे फोटो इतके मोकळे मोकळे वाटले. तर सहज म्हणून त्यांच्या इंस्टाग्राम पेजला मी विचारलं आणि मला अगदी लिटरली 5 ते 10 मिनिटात फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. त्या दिवशी शूटिंगच्या दिवशी मनोज सरांनी आमची खूप चांगली सोय केली होती. आम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य इकडे उपलब्ध करून दिलं आणि आमचा अनुभव खूप खूप सुखद आणि मेमोरेबल होता.